Hi dear students, welcome back to Abhijit Sana Maths. In this video, we are discussing Maharashtra Board Syllabus, Class 10 Algebra, Practice Set 5.2, सराव संच 5.2, Chapter Probability, संभाव्यता, Topic Question 1 and Question 2, घटक प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 for both Marathi medium and English medium students. तर पहिल्या क्रमांकाचा प्रश्न खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटनाची संख्या एन ऑफ एस लिहा. इंग्लिश मध्ये फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट द सॅम्पल स्पेस एस अँड द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस. प्रश्न क्रमांक 1 मधील पहिला प्रश्न, एक फासा व एक नाणे एकाच वेळे फेकले असता. आपल्याला फासा माहित आहे, लुडो खेळला आहे आपण. त्या लुडो मध्ये फासा असतो सापशिडीचं, त्याला फासा असं म्हणतात. आणि नाणे, तर नाण्याच्या दोन निष्पत्त्या असतात, एक आहे हेड आणि दुसरी आहे टेल. त्याचप्रमाणे फास्याचे, लुडो फास्याचे 6 निष्पत्त्या असतात, 1 2 3 4 5 आणि 6. लुडोचा फासा आपल्याला माहित आहे, असं स्क्वेअर टाइप मध्ये असतो, त्याच्यावर 1 2 3 4 असं एम्बॉस्ड असतात. लुडो सापशिडी खेळण्यामध्ये आपण ते वापरत असतो. तर या दोघांचंही जेव्हा आपण कॉम्बिनेशन करतो, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले असता, तर एच आणि वन चं कॉम्बिनेशन H1 तयार होत आहे. आणि हा H1 बघा इथे तयार झालं. याचप्रमाणे या H चं सेकंड 2 सोबत कॉम्बिनेशन H,2 H2 इथे तयार झालेला आहे. त्यानंतर H चं कॉम्बिनेशन 1 सोबत 2 सोबत झालं. त्यानंतर पुन्हा H चं कॉम्बिनेशन 3 सोबत H3, H चं कॉम्बिनेशन H4, त्यानंतर H5 आणि H6. अशा प्रकारे H1 H2 H3 H4 H5 आणि H6 तयार झालेला आहे. सिमिलरली T चं कॉम्बिनेशन 1 सोबत T1, T2, T3, T4 T5 T6 आणि T5 T6 असं अशा प्रकारे आपण नमुना अवकाशातील घटक आपल्याला इथे मिळत आहेत. तर एकूण घटक संख्या जर आपण मोजली, तर इथे आपल्याला H1 ही एक घटक संख्या, H2 ही दुसरी, H3 तिसरी, H4 चौथी, H5 पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी, अकरावी आणि ही 12वी, एकूण 12 घटक आपल्याला इथे मिळत आहे. म्हणून एकूण घटक संख्याचा जर विचार केला, तर एन ऑफ एस बरोबर आपल्याला इथे 12 मिळालेला आहे. सेम प्रश्न आपल्याला इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बघा इथे. वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. In the solution part, sample space for one coin and one die thrown simultaneously. We know if we throw a coin, there are two outcomes H, T, and when we throw a die, there are six outcomes. Those are 1, 2, 3, 4, 5, and 6. Now we have to combine these because we are throwing one coin and one die at the same time. Therefore, the combination of H with 1 becomes H comma 1. This is one of the outcome of the sample space. Similarly, this H unite with this 2 and here H comma 2. This is the second outcome. Similarly, H comma 3, H comma 4, H comma 5 and H comma 6. These are six outcomes H1, H2, H3, H4, H5, H6. Similarly, the next outcome will be T with 1, T1. This T with 2, T2. T with 3, T3. T4, T5 and T6. These are the outcomes of the sample space. Here H comma 1 first outcome, H comma 2 second one, this is the third one, this is the fourth one, this is the fifth one, sixth one, seventh, eighth, ninth, 10th, 11th, and this T6, 12th. Total numbers of the elements in the sample space are
12. Therefore, the number of elements in the sample space equals to 12. Hence, the required sample space is 12. Do like, share and subscribe Abhijit Sana Maths on YouTube. त्यानंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं गणित आहे 2, 3, 5 या अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. तर इथे 2, 3 आणि 5 या संख्यांपासून 2 अंकीय संख्या आपल्याला तयार करायची आहे, पण अट अशी आहे की त्या संख्याची पुनरावृत्ती म्हणजे डबल डबल यायला नको. म्हणजेच 2 पासून 2 22, 3 ला पुनरावृत्ती केली 33 आणि 55 या तीनही घटकाशिवाय इतर कोणतेही घटक चालणार आहे. 2 आणि 3 23 मिळालेलं इथं 23. त्यानंतर 2चं कॉम्बिनेशन 2, 5, 25. त्यानंतर 3, 2, 32. 3, 5, 35. त्यानंतर 5चं कॉम्बिनेशन 5 आणि 2, 52. इथे 5, 3, 53. अशा प्रकारे आपल्याला एकूण किती घटक मिळाले ते आपण पाहूया. इथे पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा घटक, चौथा, पाचवा आणि सहावा घटक अशा प्रकारे एकूण घटक आपल्याला किती मिळालेले आहे? 6 घटक मिळालेले असल्यामुळे एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस नमुना अवकाशातील घटक संख्या ही इथे आपल्याला 6 मिळालेली आहे. तर अशा प्रकारे त्यानंतरचा प्रश्न 2 इंग्लिश मध्ये 2 digit numbers are formed using digit 2, 3 and 5 without repeating a digit. This is very important. We do not have to repeat the numbers. It means we have to make 2-digit number from 2, 3 and 5. But the most compulsory and mandatory thing is that the number should not repeat. Means 2 number, it will be not repeated. 22 not allowed. 33 this also not allowed because its number is repeating. The next repeating number 55 not allowed, and the number except those number 22, 33 and 55 we have to include the numbers without these numbers. Now the numbers made by 2, 3, 5 2-digit numbers without repeating are 2, 3, that is a 23, number 1, 2, 5, 25. Now combine 3 with 2 and we get 32. This 3 with 5, 35. Now this 5 with 2, 52. Now this 5 with 3, 53. Now the total number of the outcomes in the sample space S are 23 first element, 25 second element, 32 third element, 35 fourth element, 52 fifth element, and this is the sixth element. Total numbers are 6. Therefore the n of s is equals to 6. N of s is equals to 6. Then do like, share and subscribe Abhijit Sana Maths on YouTube. त्यानंतरचं दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे 6 रंगाच्या तपकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. इथे बघा हा बाण आहे, हा तपकडीवरतील बाण फिरवल्यावर आपल्याला कोणत्या रंगावर स्थिर होतो? तर तपकडीवर एकूण 6 रंग आहेत. एक आहे लाल, दुसरं केशरी, तिसरा पिवळा, चौथा निळा, पाचवा हिरवा आणि जांभळा. तर यापैकी कोणत्याही एका रंगावर तो बाण स्थिरावू शकतो. म्हणून नमुना अवकाश एकूण घटक संख्या जर आपण इथे बघितली तर एस बरोबर लाल या रंगावरही तो स्थिरावू शकतो, म्हणून आपण इथे लाल लिहिलं. केसरीवरही स्थिरावू शकतो, इथे आपण केसरी लिहिलं. त्यानंतर पिवळ्या रंगावरही तो स्थिरावू शकतो, पिवळा लिहिला. त्यानंतर निळ्याचीही शक्यता आहे, निळ्या रंगाची सुद्धा इथे शक्यता आहे. त्यानंतर हिरवा रंग आणि हा जो जांभळा रंग आहे या जांभळ्या रंगावरही तो स्थिरावू शकतो. अशा प्रकारे आपण इथे एकूण जर घटक संख्या विचारात घेतली तर लाल 1, केशरी 2, पिवळा 3, निळा 4, हिरवा 5 आणि हा जो जांभळा आहे हा 6. तर एकूण 6 घटक संख्या इथे आहे, म्हणून एन ऑफ एस बरोबर आपल्याला इथे 6 मिळालेलं आहे.
म्हणून हे जे बाण आहे ते या 6 रंगापैकी कोणत्याही रंगावर तो स्थिरावू शकतो. म्हणून शेवटचं उत्तर बाण 6 पैकी कोणत्याही एका रंगावर स्थिरावू. Now the next question, question number 2. The arrow is rotated and stops randomly on the disk. Find out on which color it may stop. Here the solution. Here is the disk given and there are red color, orange color, yellow color, blue color, green color and purple color are embossed on this disk. When we rotate this disk, the this arrow may stop out of 6 colors. It may stop on one color. It may be a red color, therefore the possibility is a red. It may be purple color, the possibility, one of the possibility is purple. It may be green color, one of the possibility is green. It may be blue color, one of the possibility is blue. Also, yellow is also one of the possibility, and orange is also a one of the possibility. Therefore, total number of the sample spaces here: red first, purple second, orange third, yellow fourth, blue fifth, green sixth. Therefore, the total numbers are here are six. Therefore, n of is means number of the elements in the sample spaces are six. Hare Krishna, Guruji.